नमस्कार, देशोन्नतीच्या माध्यमातून मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज आपण आलो होतो गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये। या ठिकाणी रणसंग्राम लोकसभेचा हा कार्यक्रम आपण आयोजित करण्यात आला आहे। या माध्यमातून आपण प्रत्येक लोकसभेचा आढावा देशोन्नतीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत। तर आज आपण आलो होतो गडचिरोलीमध्ये या ठिकाणी प्रत्येक जनतेचं मत काय आहे, जनता नक्की कुणाला कौल देणार आहे, या ठिकाणी कमल फुलणार का काँग्रेसला या ठिकाणचे उमेदवार काँग्रेसच्या हातामध्ये हात देणार, हे देखील आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। आज आपण जाणून घेऊया या ठिकाणच्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया, मतदारांच्या प्रतिक्रिया, या ठिकाणी विकास कामं काय झाले आणि कुठले कामं बाकी आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या का नाही, आणि विशेष म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की कुठला उमेदवार निवडून येणार, या सर्व गोष्टीचा आढावा पाहूया आपण। रणसंग्राम लोकसभेचा देशोन्नती प्रस्तुत 2024। दोन वेळा काँग्रेसचा उमेदवार नव्हे तर एकदा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला सुरुवातीची जी निवडणूक होती 2009 मध्ये, आणि त्यानंतर सलग 2 वेळा भाजप महायुतीचे उमेदवार अशोक नेते निवडून आले। मागच्या वेळेस जी आमच्या उमेदवाराकडून काही कमी झाली होती ते भरून काढण्याचा प्रयत्न 100% आम्ही केलेला आहे। आणि गेल्या 5 वर्ष ज्या पद्धतीनं डॉक्टर नामदेव किरसानी यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हाताळले, युवकांचे प्रश्न हाताळले, बेरोजगारांचे प्रश्न हाताळले, त्या माध्यमातून एक चांगला वातावरण या उमेदवारांच्या प्रती, काँग्रेस पक्षाच्या आणि इंडिया आघाडीच्या प्रती या जिल्ह्यामध्ये, या लोकसभा क्षेत्रामध्ये सुरू झालेला आहे। आणि हा सुरू झालेला वातावरण येणाऱ्या 2024च्या निवडणुकीला आम्हाला विजयाकडे खेचून नेईल, हा आमचा ठाम विश्वास आहे। पहिल्या 2009ला लोकांनी काँग्रेसचे मारुतराव कुवासेंना निवडून दिले, ते कधीच घराच्या बाहेर निघाले। लोकांनी 2014 मध्ये अशोक नेत्यांना भारतीय जनता पार्टीला निवडून दिले, 19ला पण निवडून दिले। आता 2024ला पण भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे महायुतीचा, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असेल, शिवसेना असेल, आठवले गट असेल, प्राध्यापक गवाडे, अशा या आमच्या महायुतीचे अशोक नेते निवडणुकीत याचं कारण असं आहे, आम्ही जे भारतीय जनता पार्टी म्हणून लोकांच्या समोर जातो विकासाचं राजकारण। बीजेपीने कितीही अक्की बार 400 पार केलं तरी जनतेने अक्की बार भारतीय जनता तडीपार हा नारा लावलेला आहे, आणि हा निश्चित येणाऱ्या काळात आपल्याला दिसणार आहे। ज्या पद्धतीने या विभागाचे खासदार निष्क्रियतेनं 10 वर्ष या जिल्ह्याचा वाटोळा केला, आणि तो वाटोळा आज जर तुम्ही तरुणांना जर बघितलं या जिल्ह्यातील, ज्या पद्धतीनं बेरोजगारी या जिल्ह्यात वाढलेली आहे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या जिल्ह्यात वाढलेले आहेत, हे प्रश्न जर बघितले तर तुम्हाला निश्चित लक्षात या आम्ही या देशातलं जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम टाकलं होतं, काय टाकलं होतं की 340 कलमानुसार तुम्ही ओबीसीला एक आयोग नेमा ना, ओबीसी या देशातल्या 52% लोकांचं आरक्षण द्या। दिलं का काँग्रेसने? 52ला काकासाहेब कालेलकर आयोग नेमला, काकासाहेब कालेलकर आयोगाच्या शिफारशी आल्या, त्या शिफारशी तशाच्या तशा रद्द केल्या, पंडित जवाहरलाल नेहरूंना ओबीसीना आरक्षण दिलं नाही। सध्या तरी प्रचार सुरू झालेले आहेत। आता माझ्या मते ते किरसान आहे ते एक चांगले सुशिक्षित, चांगल्या मोठ्या नोकरीवरही होते, त्यांना लोकांच्या समस्येची जाणीव आहे, ते आधी फिरलेलेही आहेत। आणि जे दुसरे जे उमेदवार आहेत त्यांची तिसरी वेळ आहे, म्हणून मला तरी असं वाटतंय की आपण या नवीन विकसित उमेदवाराला आणि चांगल्या समजदार उमेदवाराला पुढे आणावं, निवडून द्यावं, असं माझं स्वतःचं मत आहे। जे 2014 आणि 19चे जर समजा आपण उदाहरण घेतलं तर जवळपास 73% मतदान या ठिकाणी। अतिदुर्गम भागातील लोक स्वयंस्फूर्तीनं बाहेर येतात, प्रशासन मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाची जनजागृती करते, आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार सहभागी होतात। 2009ला काँग्रेस आघाडीचे मारुतराव कुवासे हे विजयी झाले होते, पण ते अल्पमताने विजयी झाले होते, जवळपास 26-27 हजाराचा काहीतरी त्यामध्ये फरक होता। परंतु 2014 मध्ये मोदी लाटेमध्ये भाजपचे अशोक नेते यांना तब्बल 52% मतं मिळाली होती, 52%, आणि जे काँग्रेसचे डॉक्टर हुसेंडी त्यावेळेचे उमेदवार होते त्यांना केवळ 29% मिळाले होते। तर यामध्ये जो फरक होता हा तब्बल 23%चा फरक होता, दोघांच्या मतामधील फरक जर बघितला। 1990ला भारतीय जनता पार्टीने VP सिंगनं ओबीसीला 27% आरक्षण दिलं, आणि जेव्हा नरेंद्र मोदीची सरकार आली, एक ओबीसी प्रधानमंत्री झाला, आम्ही पहिल्यांदा एका ओबीसीला प्रधानमंत्री बनवलं भारतीय जनता पार्टीने। VP सिंगांनी मंडल आयोग लागू केला, जसं मंडल आयोग केला तसंच बीजेपीने VP सिंगांचा पाठिंबा काढून घेतला। सरळ ओबीसींवर गदारोळ या बीजेपीने आणलेला आहे।
हे काय म्हटलं, ओबीसीची जनगणना झाली पाहिजे अशी डिमांड आहे, बरोबर आहे. काय बीजेपी सरकारने नाही थोडी म्हटलं, त्याचे काही नियम आहेत, त्या पद्धतीनेच ते काम होते. समजलं का नाही. आयोग आहे, आयोगाचा सर्वे होतो, सर्वे नंतर त्या गोष्टी होतात आणि त्या दृष्टीनं पावलं उचलल्या गेलेली आहे. आणि ज्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो आरक्षण आहे, बीजेपीनेच घालवलं आहे का? बीजेपीनेच घालवलं आहे का? या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये सुशिक्षित आणि अत्यंत अभ्यासू आणि गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची नस माहीत असलेला उमेदवार डॉक्टर नामदेवराव किरसान साहेब लाभलेले आहेत. 5 वर्षामध्ये या माणसाने गडचिरोली चिमूर या लोकसभा क्षेत्राला पिंजून काढलेला आहे. खासदार अशोकजी नेते या लोकसभा क्षेत्राचं नेतृत्व 10 वर्ष करत आहेत. शिवनी हा गाव इथून 7 किलोमीटर अंतरावर आहे. नरेंद्र मोदींनी हाक दिली होती की खासदारांनी एक गाव स्वच्छ करून दाखवा म्हणून. पण आता तुम्ही त्या येवलीला भेट देऊन बघा, त्या येवलीची काय अवस्था आहे. 10 वर्ष खासदार आणि 10 वर्ष आमदार राहिल्यानंतर या इथल्या समस्या सोडवू शकत नाही. आणि माननीय नरेंद्र मोदींनी 400 पारचा जो नारा दिलेला आहे, हा नारा 400 पारचा नारा नाही तर 200 पार सुद्धा करू शकत नाही. कारण या देशातील तमाम जनतेला भाजप सरकार हे बहुजनवादी विरोधी सरकार आहे, बहुजन समाज विरोधी सरकार आहे. यामध्ये शिक्षणाचा वाटोळा करून राहिलेला आहे. तरुणांना 22व्या वर्षी रिटायर केलं जातं अग्निवीरच्या माध्यमातून आणि 73 वर्षाचा माणूस स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आणि म्हणून या देशात प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे. आणि त्यांनी म्हटलं की महाविकास आघाडी असताना काय केलं, माननीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना या राज्यातील तमाम शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी केलेली होती. आणि म्हणून या वेळेला डॉक्टर किरसान हे 2 विषयात पीएचडी आणि 5 विषयात मास्टर डिग्री असलेला अभ्यासू उमेदवार मिळालेला आहे. आता 2024 मध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये सरळ लढत आहे आणि ती नेहमीच या ठिकाणी सरळच लढत होत गेली आहे काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये. आणि यावेळेला हा सामना अटीतटीचा रंगणार आहे. अर्थात दोनही बाजूंनी मातब्बर जे नेते आहेत हे प्रचाराची धुळा सांभाळत आहेत. महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर नामदेव किरसान यांची प्रचाराची धुळा खुद्द विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी हातात घेतली आहे. तर तिकडे महायुतीचे जे उमेदवार आहेत अशोक नेते यांची प्रचाराची धुळा राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे ही लढत फार अटीतटीची होणार आहे. प्रामुख्याने या लोकसभा क्षेत्रामध्ये दमदार लोकप्रतिनिधी अद्यापर्यंत निर्माण झाला नाही, म्हणून हा लोकसभा क्षेत्र अत्यंत मागासलेला आजही आहे ही वस्तुस्थिती. या म्हणजे इथले जे उमेदवार आहेत त्यांना शेवटपर्यंत तिकीट मिळवण्यासाठीच लढत राहावं लागतं. आता समस्या या लोकसभा क्षेत्रातील समस्या प्रामुख्याने बेरोजगारीची मोठी समस्या आहे. उद्योग विरोधी जिल्हा आहे. आता नवीन एक उद्योग सुरू झालेला आहे. उद्योग सुरू जरी झाला असला तरी इथं ज्या तंत्र शिक्षणाच्या सोयी आहेत, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, ITI आहे, या ठिकाणी त्या उद्योगासाठी लागणारा जो स्किल लेबर आहे याची कुठली एज्युकेशन पॉलिसी या ठिकाणी ठरलेली नाही. मला एक सांगायचं आहे की आता आमची बीजेपी सरकार येऊन आता 1.5 वर्ष झाले. 2 वर्ष यांच्याकडे होते ना, 2 वर्ष काँग्रेसकडे होते, 2.5 वर्ष यांच्याकडे होते. त्या काळामध्ये तरी यांनी काहीतरी करायला पाहिजे ना. आता त्या काळामध्ये या लोकांनी काहीच नाही केलं. आणि काय म्हणतो 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा यांच्यापेक्षा चांगला विकास केला. 2014च्या पूर्वी 1200 रुपये भाव होता, आता 2122 रुपये भाव आहे. आम्ही सन्मान किसान निधीमध्ये 303 कोटी रुपये लोकांना दिले. आता हमी भाव पण दिला. स्वामीनाथन आयोगाच्या बहुत साऱ्या शिफारशी लागू केल्या. शेतकऱ्याचा मुद्दा म्हणून सांगतो, गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही व्यवसाय नाही, कारखानदारी नाही, एकच व्यवसाय तो म्हणजे शेतीचा. तरी पण या जिल्ह्यात कृषी पंपांना आपली लोड शेडिंग लावण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी कृषी पंपांना खास करून जे काही मुख्य तिथला व्यवसाय कृषी असताना सुद्धा कृषी पंपांना 6 तास वीज पुरवठा फक्त देत आहेत. याच्यासाठी एका शेतकऱ्यांनी लढा दिला आणि मोर्चा काढण्याचं ठरवलं. तेव्हा राजकीय पक्ष काँग्रेस असो काही बीजेपी असो, प्रशासनाने त्या जो काही शेतकरी त्याने नेतृत्व करून मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला त्याला अजिबात परमिशन भेटली नाही. परंतु त्याच काळात स्थानिक आमदाराने ते पाटील यांचा डान्स हंगामा केला, परंतु त्या मोर्चाला परवानगी दिली नाही. माझ्या मते टक्कर नावाची वस्तू आहेच नाही. अशोक नेते हे 10 वर्षापासून या क्षेत्राचे खासदार होते. त्यांचा इथे तीड मात्र काही एक काम नाही. फक्त या नागपूर रोडने ते नागपूरला जात असताना फक्त एक गाडी गेली तर गेली. त्यांचा चेहरा पण इथल्या नागरिकांनी बघितला नाही आणि असं एक 10 वर्षात त्यांनी कोणताही काम नाही केलेलं आहे.
उलट आमच्या महाआघाडीचे जे नामदेव किरसान साहेब आहे ते एक उच्च शिक्षित असून त्यांचा तुम्ही झंझावात जर 5 वर्षामध्ये तर ते प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक खेड्यापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे आमचे किरसान साहेब हे एकदम सक्षम उमेदवार आहे. आपण जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे. या ठिकाणी जे उमेदवार आहेत अशोकजी नेते साहेब यांचा प्रचार आमच्या तालुक्यात किंवा विधानसभेत चांगल्या प्रकारे चालू आहे. कारण की ज्यांच्या नेतृत्वात हा प्रचार चालू आहे किंवा त्यांना विजयाचा जो आम्ही संकल्प घेतला आहे, आमचे असे नेते सहकार महर्षी अरविंद शाहूकार पोरेटेवार साहेब, आमचे मार्गदर्शक नेते प्रकाश शाहूकारजी पोरेटेवार साहेब तथा या विधानसभाचे लोकप्रिय आमदार कृष्णप्पा गजबे यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे. आणि जे खासदार अशोकजी नेते जे आता जे अधिकृत उमेदवार आहेत तिसऱ्यांदा, या 10 वर्षामध्ये त्यांच्या विकासात्मक कामाचा जो एजेंडा होता हा चांगला होता. त्या माध्यमातून लोकांमध्ये एक उत्सुकता आहे आणि कामाची पावती म्हणून नक्कीच त्यांना यश येईल आणि ते निवडून येतील. ते रुसले नाही आहेत आणि ते विरोधात राहणार नव्हत्या. आधीच आमची युती झाली होती त्यांच्यासोबत. खरं तर ते आमच्या सोबतच आहे. फक्त पक्षश्रेष्ठीचा आणि महायुतीचा जो प्रश्न होता की आपण कशा व्यक्तीला किंवा कोणत्या व्यक्तीला आपल्याला तिकीट द्यायची आहे, तर त्यानुसार मग पक्षश्रेष्ठीने निर्णय घेऊन अशोकजी नेते यांना तिकीट दिली. त्याचा पाठिंबा परिपूर्णपणे आपल्याला दिसत आहे की धर्मरावजींनी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वत्र ते त्यांच्यासोबत देखील फिरत आहे. स्टार प्रचारकाची जी सभा कुठेही होत असेल पण ते हवा निर्माण करण्यासाठी एक साधारणतः त्याचा उपयोग होतो. आणि लोकसभेचं निवडणूक साधारणतः हवेवर अवलंबून राहतं. कारण की 10, 12, 15 दिवसाचा कालावधी फक्त उमेदवाराला प्रचारासाठी राहतो. आणि त्यामुळे हे जे येणारे स्टार प्रचारक आहे यांचा थोड्याफार प्रमाणामध्ये प्रभाव, परिणाम तो निश्चित होतो.